हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत आलू पराठ्याची रेसिपी आणि तेही माझ्या मम्मीच्या हातची. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 उकडलेले बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर, कसुरी मेथी, लाल तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ आणि थोडासा ठेचा. ठेचा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगते. त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर, धणे, लसूण आणि मिरची हे आपल्याला सगळं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे पण हे मसाले काढलेले आहेत ते आपल्याला उकडलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करायचे आहेत. कसुरी मेथी थोडी हातावर बारीक करून घालायची आहे. त्यानंतर मीठ आणि कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात घ्यायची बिकॉज त्याने टेस्ट खूप छान येते. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बटाट्यामध्ये प्रॉपरली. सगळे मसाले बटाट्याला व्यवस्थित लागले पाहिजेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडा गरम मसाला सुद्धा ॲड करू शकता. आता आपल्याला या भाजीला फोडणी घालायची आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढईमध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी आणि थोडंसं जिरं. मोहरी आणि जिरं तेलामध्ये चांगलं तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता बारीक चिरून टाकणार आहोत. या स्टेपमुळे पण खूप छान टेस्ट येते पराठ्याला. त्यानंतर आपण 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि ते पण आपण तेलावर परतून घेणार आहोत. कांदा थोडा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा मऊ झाल्यानंतर आपण त्यामध्ये जी भाजी आपण रेडी केली होती बटाट्याची ती ॲड करणार आहोत आणि ती भाजी आपल्याला या कांद्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. आणि सगळी भाजी मिक्स झाल्यानंतर ती भाजी थोडी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आलू पराठ्यासाठी लागणारी भाजी रेडी झाली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ. त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत आणि एका साईडला तवाही तापत ठेवला आहे. आता त्या गोळ्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती ही भाजी स्प्रेड करायची आहे. भाजी हाताला लागू नये म्हणून तुम्ही त्यावर थोडंसं पीठ ॲड करू शकता. अशा प्रकारे भाजी स्प्रेड करून झाली की त्यानंतर आपल्याला दुसरी छोटी लाटलेली पोळी त्यावरती ठेवायची आहे आणि एंडच्या ज्या कडा आहेत त्या प्रॉपरली प्रेस करून घ्यायच्या आहेत सो दॅट भाजी बाहेर येणार नाही. आता आपल्याला हा पराठा हलक्या हाताने पोळपाटावर हळूहळू लाटून घ्यायचा आहे. जास्त प्रेशर नाही लावायचं आहे, नाहीतर ती भाजी त्याच्यातून बाहेर येऊ शकते. म्हणून हलक्या हाताने पोळपाट हळूहळू उचलून आपल्याला हा पराठा गोल करायचा आहे. तुम्ही यामध्ये बटाट्याची भाजी टाकल्यावर त्यावर चीज किंवा पनीरसुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. आता आपला तवा गरम झाला आहे आणि त्यावर थोडंसं तेल टाकून आपण हा पराठा त्यावर टाकला आहे. पराठा एका बाजूने चांगला शिजला की मगच आपल्याला दुसऱ्या साईडला परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला पराठा नीट शिजवून घ्यायचा आहे. तर आपला एकदम इझी आणि झटपट होणारा आलू पराठा बनवून रेडी आहे. आणि हा आलू पराठा खरंच खूप टेस्टी लागतो. माझी सगळ्यात आवडती रेसिपी आहे ही मम्मीच्या हातची. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. थँक्यू.